हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग। तर तुम्ही व्हिडिओत पाहत असाल की आमचे धोंडे झालेत आणि परत एकदा आम्ही पुन्हा धोंडे केले। तर म्हणजे आजची तिसरी बारी आमचे धोंडे करायची। तर आज गाईला आहे ना 33 धोंडे ना म्हणजे दान करायचे होते नैवेद्य। तर त्यासाठी धोंडे बनवले होते आणि इथं आजी त्या बसलेल्या होत्या आणि प्रियंकाची मम्मी ना धोंडे बनवत होत्या। तर मी आले होते दुकानावरून, तर दुकानातून यायलाच मला उशीर झाला होता। तोपर्यंत प्रियंकांनी त्यांनी धोंडे पण बनवले आणि इकडे चालला होता नानींचा स्वयंपाक। तर नानीने आज मस्त टोमॅटोची ना चटणी बनवली होती। तर आज दोघी विणींनी मिळून आहे ना स्वयंपाक केला होता, प्रियंकाच्या मम्मीनी आणि नानीनी। तर नंतर मी आल्यावर दिवाबत्ती केली आणि गाईला आहे ना धोंडे दाखवायला गेलो। तर धोंडे करून झाले आणि ना तळून पण घेतले होते प्रियंकाच्या मम्मीनी तोपर्यंत। आणि आज आहे ना प्रियंकाच्या मम्मीने त्यांचे पण धोंडे होते, तर त्या सकाळी गेल्या होत्या आणि धोंडे जेवायला आहे ना बोलवलं सगळ्यांना, पण कुणी गेले नव्हतं। सागर, नानी आणि शिवांश तिघच जण गेले होते। तर आल्यावर मी दिवाबत्ती केली आणि येताना ना त्यांनी पुरणपोळ्या आमटी ते पण घेऊन आल्या होत्या। तर स्वयंपाक पण भरपूर होता, त्याच्यामुळे थोडा स्वयंपाक करायचा होता। तर धोंडे तळून झाल्यानंतर आहे ना आम्ही गाईला आहे ना धोंडे द्यायला गेलो होतो आणि धोंड्याच्या दिवशी ना सगळीच घाई होती, त्याच्यामुळे म्हणजे गाईला आहे ना धोंडे द्यायला ना जमलं नाही। तर आज म्हटलं निवांत करू, तर थोडीशी डाळ टाकली होती आणि धोंडे बनवले होते। गाईला गरम वैष्णव बंद कर ग। काय झालं काय हात लावून शिव तिला। तर रात्री काय मी व्हिडिओ शूट नाही केला आणि पाठही नाही, लवकरच उठले होते 3:45ला, कारण आज होती गुरुवार आणि एकादशी होती आणि ह्या धोंड्याच्या महिन्यातली ना अधिक मासातील ही शेवटची एकादशी होती। कारण पहिली एक झाली होती, तर मी आज भागवत वाचलं एकादशीचा। तर लवकर 3:45ला उठूनच सकाळी 6-6:30पर्यंत झालं होतं माझं वाचून। आणि शाळा असली का मुलांची लवकर लवकर म्हणजे डब्याची पण घाई असते। तर अजून श्रवण आणि शिवांच्या स्कूलला सुट्टी, तर आभीची स्कूल चालू आहे। तर आभीचा टिफिन पण बनवून दिला आणि त्याच्यानंतर बरंच काही आम्ही 9-9:30 वाजेपर्यंत आवरून घेतलं होतं। आणि अधिक महिन्यात आहे ना 33 दिव्यांचं आहे ना दान करतात, म्हणजे दिवे लावतात, दिवे वगैरे लावून झाले आणि सकाळीच मी देवपूजा केली होती। तर देवपूजा झाली, दिवे लावून झाले आणि त्याच्यानंतर आहे ना स्वयंपाक पण झाला होता आणि खिचडी परतून आहे ना लगेच आम्ही खिचडी खाल्ली होती। 9:30-10लाच लवकरच खिचडी खाल्ली। आणि आज गुरुवार असल्यामुळे स्वामींची 10:30ला आरती होते। तर आम्ही 10-10:15 आहे ना केंद्रात गेलो होतो, कारण आम्हाला आहे ना हॉस्पिटलला पण जायचं होतं। तर केंद्रात गेलो पण वेळ होता, त्याच्यामुळे ना आम्ही लगेच हॉस्पिटलला गेलो होतो। आणि घरात आहे ना देवांसमोर म्हणजे वाती ना लावल्या होत्या, तर खूप छान वाटत होतं ना, अगदी प्रसन्न झाल्यासारखं, घरात एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटलं। आणि घरात जेव्हा पूजा होते ना तेव्हा खरंच घरात आहे ना वातावरणच एक बदलून जातं। तर आज आहे ना आमची म्हणजे 10-12 दिवस पूजा नाही व्हायची, तर आज आहे ना छान अशी ना देवपूजा करून घेतली होती सकाळ सकाळ। आणि प्रियंकाने पण आहे ना म्हणजे दिवे ना ओवाळून घेतले होते आणि आता आम्ही निघालो होतो हॉस्पिटलमध्ये। हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग। तर आज 2-3 दिवसातून व्हिडिओ येतोय आणि प्रियंकाची मम्मी आपल्याकडे 8-10 दिवस झाले आलेली। तर नानी ते पण आहे ना पंढरपूरला गेले होते, तर मी शेअर नव्हतं केलं तुमच्यासोबत। तर ते आले 2-3 दिवस झाले आणि आम्हाला पण घरी सोबत कोण नव्हतं। आजी गेल्या होत्या, नानी गेल्या होत्या, नाना आणि श्रवण, मग आम्ही 5-6 जण होतो। मी पण दुकानावर जायचे, त्यासाठी प्रियंकाची मम्मीला घरी बोलवलं होतं सोबत। तर फायनली आपण ज्या दिवसाचा म्हणजे इंतजार करीत होतो 9 महिन्यापासून, तर तो आज दिवस आलाय आणि त्यासाठी आम्ही चाललोय आज हॉस्पिटलला। आता
भीती त्याला भीती काय नसते आहे ना. मग काय. आणि शिवांशला आहे ना आम्ही घरीच ठेवून आलो होतो नानींपाशी. तर तो म्हणत होता मी सोडून येतो, कारण सागर पण आले होते. तर ते लगेच सोडून रिटर्न येणार होते आम्हाला. तर हॉस्पिटलमध्ये बसले थोडा वेळ आणि ॲडमिट केलं तिला. आणि त्याच्यानंतर ते घरी आले होते. तर जाता जाता म्हटलं आज गुरुवार आहे आणि स्वामींचं दर्शन घेऊनच जायचं हॉस्पिटलला. तर गेलो होतो आम्ही केंद्रामध्ये. जगत आणि केंद्रातून निघाल्यानंतर लगेच हॉस्पिटलला आलो होतो. तर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आहे ना मॅडम नव्हत्या, कारण लवकर आलो होतो 11च्या म्हणजे 11:45 वाजेपर्यंत. तर मॅडमची OPDचा टाईम 11 आहे. तोपर्यंत सिस्टरने आणि त्यांनी ना BP चेक केला तिचा आणि सगळं तिचं आहे ना व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे. तर पाहू आता पुढं डिलेवरीच्या म्हणजे कसं होती कशी नाही. तर म्हणजे नॉर्मलचंच हे आहे तिचं. आणि याच्यानंतर तिला मुलगा होईल की मुलगी नक्की व्हिडिओ पहा पुढचा, आणि खूप छान असणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू नवीन अशाच छान नवीन व्हिडिओमध्ये.